वेलकम टू OTC एजू सेंटर। आप सभी बच्चों का स्वागत है। वेयर लर्निंग इज सो इजी। आज आपला अक्षर भारतीचा 7वा धडा फूटप्रिंट्स 7th लेसन फूटप्रिंट्स याचे लेखक डॉक्टर प्रदीप आवटे, जन्म 1966। देखिए ये जो लेसन है फुटप्रिंट्स, इसके जो लेखक है डॉक्टर प्रदीप आवटे जी। उनका जो जन्म हुआ है 1966। प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार त्यांची माझ्या आबाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात, एक काव्यसंग्रह, जग्गू भैया जिंदाबाद, जादू की जप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीची कथा, कादंबऱ्या, अडीच अक्षराची गोष्ट, हा ललित लेखन संग्रह इत्यादि पुस्तकें प्रकाशित। तो देखिए उनके जो किताबों के जितने भी संग्रह है, जो लिखा है उनके बारे में बताया जा रहा है। माझ्या आबाळाची गोष्ट या काव्य संग्रहाला साहित्य कला यात्रिक या संस्थेचा पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यासारखे पुरस्कार प्राप्त। आता बघा डॉक्टर प्रदीपचा पुढे त्यांनी काय लिहिलंय बघा। ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धन बरोबरच वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे। पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्मय विचार करायला लावणारी है। मतलब देखिए जो ग्लोबल वार्मिंग हो रहा है हमारे धरती पे, उसको बचाने के लिए हमें ज़्यादा से ज़्यादा क्या करना चाहिए, पेड़ पौधे वृक्षारोपण या मतलब पेड़ पौधों को लगाना बहुत ज़रूरी है। और हमें अपने खुद के जो यानी जो व्हीकल्स है ज़्यादा इस्तेमाल, पर्सनल व्हीकल्स यानी जो वैयक्तिक का मतलब होता है पर्सनल व्हीकल्स, और सार्वजनिक का मतलब होता है पब्लिक। तो स्टूडेंट यहाँ पे लेखक ने ये भी बताया कि देखिए कि अगर मान लीजिए ग्लोबल वार्मिंग जो बढ़ रहा है, ये धरती पे जो ज़्यादा गर्मी बढ़ रही है, इसको रोकना है तो हमें ज़्यादा से ज़्यादा पेड़ पौधे लगानी चाहिए। और अपने निजी जो होते हैं पर्सनल जो वाहन होते हैं यानी उनको कम वापरना चाहिए हम लोगों को, यानी पब्लिक वाहनों को इस्तेमाल ज़्यादा करना चाहिए। ओके, इस लेसन में ये बताने की कोशिश किया। और एक सुंदर एक आपको यानी जिसे बोल सकते हैं एक टेक्नोलॉजी की जो बात यहाँ पे इस लेसन में बताया गया है, उसका एक सुंदर सा उदाहरण देखिए, आप लोग को समझाने की कोशिश किया गया। तो देखिए स्टूडेंट, तो शुरू करते हैं आपका ये लेसन। बहुत इजी है लेसन स्टूडेंट। देखिए वीडियो को स्किप मत कीजिए, एक एक लाइन को मैं एक आसान सिंपल हिंदी में समझा रहा हूँ स्टूडेंट, आप आसानी से समझ सकते हो। और इस वीडियो को बार बार आप लोग रिवाइंड करके देखिए, बहुत इजी सिंपल लैंग्वेज में समझा रहा हूँ। तो लेट अस स्टार्ट स्टूडेंट। देखिए शुरुआत में कर रहा हूँ। अब पहला पैरा देखिए। अभिषेकाने दार उघडले आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्याकडे आपला मोर्चा वळवला। अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता। काल त्याच्याकडे सुमित आला होता कानपूरहून। सुमित म्हणजे अभिषेकचा आते भाऊ, तो IIT कानपूरला शिकत होता। काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पासोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याने केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता, त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले। काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ही घाण करता, हॉलमधून स्नेहलचा आवाज आला। अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायाचे काळे मलकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते। स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल
त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. तो देखिए स्टूडेंट, तो अभिषेक दार उघडल्या, मतलब अभिषेक ने दरवाजा खोला. काम वाली रेखा मावशी आत आला, यानी काम वाली रेखा मावशी जो है अंदर आई है. ठीक है. तो आल्या आल्या यानी त्याने किचनमध्ये सिंकमध्ये गेला. आते आते किचन के सिंक में चली गई. वाट पाहणारा भांड्याकडे आपला मोर्चा वळवला. जो यानी किचन में क्या होता है, बर्तन होता है, बर्तन धोने के लिए अंदर चली गई. अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता. अभिषेक को उठने में बहुत देर हुआ था. काल त्यांच्याकडे कोण आले होते? सुमित आला होता. कुठून आला होता सुमित? कानपूरहून आला होता. सुमित म्हणजे कोण? सुमित म्हणजे अभिषेकचा आते भाऊ. आते भाऊ मतलब समझ में आया ना, यानी आपके बुआ का लड़का होता है. तो IIT कानपूरला शिकत होता. कुठं शिकत होता वो? IIT कानपूरला शिकत होता. कोण शिकत होता? अभिषेक शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पासोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याने केलेले नवीन प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. ठीक है. अभिषेक सब कुछ देख रहा था. ठीक है. सुमित ने जो भी लैपटॉप पर प्रोजेक्ट किया, त्यामुळे रात्री मतलब रात को सोने के लिए 2 बज गया था. काय हो, ये तुम्ही फरशी तुम्ही पुसता आणि तुम्हीच ती घाण करता. मतलब कौन ये बोल रहा है? ये बोल रही है स्नेहल. स्नेहल बोल रही है. हॉल में से आवाज आया. स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मौसी फरशी पुसत होती. जब तक अभिषेक हॉल में आया था, रेखा मौसी जो है, रेखा मौसी यानी काम वाली बाई, वो यानी क्या कर रही थी, यानी फरशी मतलब होता है जमीन की सफाई कर रही थी घर की. मग त्यांच्या पायाचे काळे मळकट पैरों का जो मतलब कीचड़ वगैरह बोल सकते हो, ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. यानी जो पैरों की निशानी है. यानी जो स्वच्छतेची भोगती, मतलब स्वच्छते के बारे में जो जागरूक होती है, वो कौन है? स्नेहल. वो बहुत गुस्से में हो गई थी. उसे यानी त्रस्त हो रही थी. रेखा मौसी बिचाऱ्यावर मल्ल्या होत्या. यानी वो भी बेचारी क्या करेगी. पोछते जाते लोग पैर, यानी देखो पोछा मारते हुए बीच में आएंगे तो फिर से और पैर ऐसे निशान आएंगे ना गीले पे. इसी तरह अहो स्नेहताई कुठे ऐसीच बसून काम करते है बाई. देखा, थोड़ा सा ये गांव की भाषा है. देखिए स्टूडेंट कैसे पढ़ा जाता है. अहो स्नेहताई मी कुठे ऐसीच बसून शान काम करते बाई. मतलब मैं कहाँ पे AC में बैठ के बहुत बड़ा काम करती हूँ. शेना मातीत काम करावे लागते. अभी देखो शेना मातीत मतलब होता है यानी जहाँ पे क्या होता है, मट्टी वगैरह. ठीक है. जहाँ पे मतलब गोबर वगैरह मट्टी वगैरह लगा रहता है, ऐसे जगह पे तो मैं काम करती हूँ. आणि मग आमच्या वस्तीचा रस्ता भी समजा उखंडलाय. मतलब वस्तीचा रास्ता, देखो थोड़ा ये गांव की भाषा है स्टूडेंट, ध्यान से समझो. मैं आप लोग को पढ़ के समझाने की कोशिश कर रहा हूँ. वस्तीचा रास्ता मी समजा उखंडलाय, मतलब जो हमारा बस्ती का रास्ता है पूरा उखड़ा हुआ है. समधी धूल लागली पायासनी मतलब पैरों को. आंधा 10 मिनटाला हाथ पाय धोयला येळ भी नाय. मतलब हर 10-10 मिनट को पैर पोछने के लिए मेरे पास समय भी नहीं है. आना पाना तरी कुटे हाय बक्कड़, और हमारे पास इतना पानी भी नहीं है. इसका मतलब होता है स्टूडेंट. अहो बहुत आसान है ना स्टूडेंट. मज़ा आ रहा है ना समझने में? यस, बहुत आसान है. आप इसे स्किप ना कीजिए, वीडियो को समझने की कोशिश करिए स्टूडेंट. बहुत मज़ा आएगा आप लोग को. तो चलिए स्टूडेंट आगे बढ़ते हैं. सारी मावशी खरे सारी बघा. सारी मावशी मतलब सॉरी. ठीक आहे. सॉरी मावशी खरे सॉरी बोलने लगे. आपण त्यांच्या मलकट पायाबद्दल बोललो. यांचे स्नेहललाही कसे तरी वाटले. मतलब जो पैरों के बारे में, गंदा पैरों के बारे में बोला करके थोड़ा सा स्नेहल को बुरा लगा है. मैं रेखा मावशी को कुछ बोली हो. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्याची चप्पल आठवली. मतलब उसका जो चप्पल फट गया था बिचारे का. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजाने सुमित ही जागा झाला. यानी सुमित भी उठ गया. आलमध्ये आला. सगळ्या प्रकार त्याच्या लक्षात आला. ठीक आहे.
हॉलमध्ये आला आणि सगळ्या प्रकार लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. पावडे काका आले तेवढ्यात. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. बाबा यानी होता है डैड. कोई तो कार्यक्रम को जाने वाले थे. स्नेहल पावडे काका ना पानी दिले. यानी स्नेहल ने पाणी दिया पावडे काका को. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशीचे लक्ष पावडे काकाच्या तळ्याकडे गेले. यानी पावडे काका के पैरों के तरफ गया. यानी रेखा मावशी का पैर एकदम गोजीरा, गुलाबी तळवा, कुठे चिरणे नाही की नाही, एकदम लोण्यागत. लोण्यागत मतलब होता है मक्खन की तरह पैर है. पाय हाय काय काकांचा. बोल रहा है काका की तारीफ कर रहा है. देखो कितना सुंदर पैर है. रेखा मावशी स्वतःशीच फुटफुटल्या. रेखा मावशी खुद के बारे में बोल रही थी, बड़बड़ा रही थी. त्याने स्वतःच्या पायाकडे पाहिला. यानी वो अपने खुद के पैर की तरफ देख के बोल रही है. पायाला कितीतरी चिरड्या पडल्या होत्या. यानी कितने पैरों में देखिए मेरे पैरों में क्या हो गया, छाले पड़े हुए हैं. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. यानी कितना पुरा काला हो गया था. अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. अभिषेक के स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. मामा मी एक तैयार केली आहे. मामा मी एक ॲप मतलब एक मैंने ॲप बनाया है. त्या ॲपच्या सहाय्याने आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो, सुमितने सांगितले. तर बोल रहा था कि देखिए मैंने एक ऐप बनाया है कि उस ऐप से किसके पैर कितने स्वच्छ होते, सुंदर होते मैं बता सकता हूँ. सुमित, अरे पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज आहे. तो बोल रहा था तुम्हा टेक्नोसवी लोकांना कशाची ॲप करण्याशिवाय काही सुचते की नाही. अरे सगळ्यात भारी ॲप डोक्याचा कवटीत आहे. बोल रहा है सबसे भारी ऐप तो दिमाग के अंदर होता है. हे विसरलात की काय. तुम्ही लोग बाबांनी अनाटाई या टेक्नॉलॉजीबद्दल आपली मळमळ व्यक्त केली. बाबांनी आणि अनाटाई टेक्नोलॉजी यानी जो भी टेक्नोलॉजी के बारे में वो थोड़ा सा बातें व्यक्त किया है. कुछ भी करते टेक्नोलॉजी वाले, कुछ भी बोलते. मामा गम्मत तर बघू तू माझ्या ॲपची. बोल रहा है मामा मेरा गम्मत तो देख लो. ठीक है. तर देखो त्याचे नाव आहे फूटप्रिंट्स. असे म्हणत सुमितने अपना स्मार्टफोन काढला. तो सुमित ने जो ऐप बनाया उसने अपने स्मार्टफोन से निकाला. सुरुवात करूया रेखा मावशी पासून. उसने बोला रेखा मावशी का पैर सुरुवात करते. ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीने नोंदवले होता आक्षेप, यानी जो स्नेहल दीदी ने जिनके पैरों को बुरा कहा था, देखते पहले उनके पैर के बारे में. स्नेहलचा चेहरा पडला. तिला स्वतःचा राग आला. सुमितने आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये ॲप उघडले आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. यानी रेखा मौसी को कुछ क्वेश्चन पूछना शुरू किया. कौन? सुमित ने क्वेश्चन पूछना शुरू किया क्योंकि उसने बनाया था. मौसी अभी देखिए जो जो क्वेश्चन है वो ऐप में डालना है. मौसी तुम्ही राहता कुठे? त्या टेकडी पल्याड. मौसी म्हणाल्या टेकडी पल्याड यानी उस तरफ, यानी उस पहाड़ी के उस तरफ. यानी तिथून किती किलोमीटर आहे? 3 किलोमीटर. कितना है वो? 3 किलोमीटर. तुम्ही कशा आलात इथपर्यंत? आप कैसे आए हो इधर तक? गेल्या महिन्या पातूर चालता येत होते. बोल रहे कि पिछले महीने तक तो मैं तो चल के आ रही थी, पण आता माझ्या लेकाने एक सायकल दिलाया मला. लेकिन मेरे जो लड़के ने है ना एक साइकिल दिलाया मुझे. तवा आता साइकिल नहीं येते तवा, यानी अब देखिए थोड़ा भाषा गांव की है. यहाँ पे थोड़ा गांव की भाषा का इस्तेमाल किया है. अब तो मैं साइकिल से आती हूँ. अशी अजून बरीच माहिती त्याने भरली. ऐसे बहुत ही उसने बहुत कुछ ऐप के अंदर डाला. किसने डाला? यानी रेखा मौसी से बात करते करते उनकी जानकारी लेते ऐप में डाल रहा था. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडे तुम्ही लावली आहेत? ये सब उसने पूछा रेखा मौसी से. रेखा मौसी फिरायचा पायीच, कधीतरी सायकलने. त्यांचा इवल्याच्या झोपडी पुढे त्यांनी 2 झाडे लावली आहे. यानी देखिए वो बोल रहे हैं कभी साइकिल से, छोटे से झोपड़ी के सामने भी उसने
दो पेड़ लगाया, त्यातले एक लिंबोणीचा होता, यानी लिंबू का. पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय? इतना सब जानकारी सुमित क्यों ले रहा है? तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशीच्या फूटप्रिंट्स, असे म्हणत त्याने मोबाईलच्या कसलेसे बटन दाबल्या आणि स्क्रीनवर पाय पुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा सगळे वासून पाहत होते. आणि त्या निळ्या तुकड्याचा मधोमध दोन पावले उमटली, एकदम चांदेरी वरखात म्हणलेले. आणि खाली इंग्रजी शब्द उमटले, सिल्वर फूटप्रिंट्स. तर बघा, रेखा मावशीचा पायाचा काय दिलंय? सिल्वर फूटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फूटप्रिंट. चांगला साफ-सुथरा फूटप्रिंट्स आहे म्हणून ॲप बोलू लागलाय. ॲपने बताया, देखिए सिल्वर फूटप्रिंट है एंड क्लीन, साफ सुथरा इनके पैर है. वाह, पहिल्यात रेखा मावशीचे पाय चंदेरी आहेत, एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला, या हे भलतेच. रेखा मावशीच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. अभी रेखा मावशी की तरफ देखे पावडे काका चिल्लाने लगे. सुमित ने हलकेच पावडे काकांच्या गोजीरा तळ्याकडे पाहिले आणि म्हणाला, काका आपण तुमच्या पायांचे पाहू का? बोल रहा है, अभी देखिए आपका पैर तो बहुत सुंदर है, लेकिन आपके पैर की भी हम लोग थोड़ा सा ऐप में भरते देखिए. त्यात पायचे काय आहे? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत. पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले, पण चला काय सांगताय तुमच्या ते तरी पाहू. त्याने पुस्ती जोडली. सुमितने पावड़े काकांना डेटा ऐप में भरायला शुरू केली. मतलब जो भी डेटा चाहिए था ऐप के अंदर सब डाल दिया. काका, आता तुम्ही कुठून आलात? विश्रांत वाडीहून. कसे? अर्थातच कारने. 20 किलोमीटर कारने. तुम्ही एकटेच? सुमितचे शंका. हो का? अच्छा, पण हा काका, आठवड्यातून तुमचे फिरणे किती होते? यानी कितना होता है पूरा हफ्ते में आपका फिरना कितना होता है काका करके पूछा जा रहा है. अरे माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणि सगळे कारणे तुम्ही एकटेच ये जा करता. यानी सब कुछ तो आप अकेले करते हो आने जाने में. हो, नाहीतर काय बसला लटकत जाऊ म्हणतोस? अभी बोल रहा है बस में जाना है तो लटके जाना है ना. काका चिडून म्हणाले. काका, तुम्ही काही झाडे लावले आहेत का? अभी सुमित पूछ रहा है, आपने झाड वगैरे लगाया क्या? पावडे काकाने कुंडीतल्या रोपाकरिता माती मागली तर ती आणून देणे होत नाही. काकांना ते झाडे काय लावणार? स्नेहलने एकदम स्ट्रेट ड्राइव लावला. मतलब स्नेहल ने बोला, अगर कुंडी के अंदर देखिए, अगर झाड़ लगाने तो पावड़े काका मट्टी ला के नहीं देते, तो ये पेड़ क्या लगाएंगे? ये सीधा स्ट्रेट डाइव. मतलब उनकी यानी क्या कर दिया है? स्ट्रेट डाइव करना, जैसे किसी का खिल्ली उड़ा देना. सुमितने पावडे काकाची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणात त्या निळा तुकड्यावर पावडे काकाचे पावले उमटली. उनके पैर के निशान भी आ गए. 2 काली कुट्ट पाउल चिन्हे. अभी देखिए, भले पावड़े काका का पैर रियल में तो एकदम स्वच्छ दिख रहा है, लेकिन उसके यानी ऐप में क्या बता रहा है? काले काले पैर के चिन्ह आणि काली शब्द आले. सॉरी, यू हॅव ए डर्टीएस्ट फूटप्रिंट्स. सॉरी, तुझा हे पाय खूप डर्टीएस्ट आहे. परफेक्ट ब्लॅक फूटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. काय नाटक आहे? पावड़े काका को गुस्सा आ रहा था. ये क्या नाटक है तेरा? आप क्या बता रहे हैं? असला वर्चुअल गोष्टी नका सांगो मला. पहले तो खुश होता मेरा पैर साफ सुथरा अभी देखो, अभी बोलते हैं ऐसे वर्चुअल गोष्टी पे मैं विश्वास नहीं करता. पावडे काका रागाने म्हणाले. सुमितने त्यांच्या गणारा चेहऱ्याकडे पाहिले आणि तो समजवण्याचा सुरुवात म्हणाला. देखिए, वो समझाने की कोशिश कर रहा है. माफ करा काका, पण ही पावले वर्चुअल नाहीत, उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या
दैनंदिन व्यवहारात अपन किती कार्बन वातावरणात सोडतो, मतलब दिन के अंदर हम लोग कितना कार्बन डाइऑक्साइड को वातावरण में छोड़ते, ये मोजते, ये ॲप समजाते आपको. थोडक्यात आपल्या जीवनशैलीत उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटते. त्या आपल्या उघड्या डोळ्यात दिसत नाहीत. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारने येता तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्यांच्या दुपटीहून अधिक कार्बन डाइऑक्साइड वातावरणात सोडतात. मतलब आप देखिए, आप ऑफिस से घर पे आते तो आप देखिए 1 लीटर पेट्रोल जलाते हो 20 किलोमीटर के लिए, लेकिन आपको मालूम है आप कार्बन डाइऑक्साइड हवा में कितना छोड़ते हो. काहीतरीच मला नाही पटत, काका म्हणाले. मुझे नहीं लगता ऐसा कुछ है काका, ये शास्त्रीय सत्य है. ये तो आपको मालूम है, ये तो टेक्नोलॉजी का फील्ड से रिलेटेड ही बात ये सायन्स की बात है. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. मतलब देखिए, हम जितना चलते यानी हम लोग तो उतना गाड़ियों का कम इस्तेमाल करते, तभी तो कार्बन डाइऑक्साइड हम लोग का हवा में जाता नहीं है. इसका मतलब हमारे पैर स्वच्छ समझो. और जो इंसान जितना गाड़ियों से ट्रॅव्हल करता है, मतलब उसके पैर उतने खराब. रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांचे पावले आपल्यापेक्षा अधिक सुंदर. चंदेरी आहे. सुमित बोलत होता. बाप रे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण वर अवघे वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो. आपल्या पायांना ग्लोबल वॉर्मिंगला हातभर लावतो. आपण तापाने फणफणील लिया अपनी धरती. देखिए, हम लोग जो जितना भी कार्बन डाइऑक्साइड छोड़ते हैं हवा में, कितना हम लोग देखिए इस धरती को हीट कर रहे हैं, ग्लोबल वार्मिंग कर रहे हैं. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्या धुवायला हवा. मतलब जो हमारे पैरों को मतलब रियल में पैरों को कार्बन नहीं, मतलब हम जो धुआं छोड़ते आका यानी गाड़ियों द्वारा, यानी ये जो व्हीकल के थ्रू, ये सारे कार्बन तो क्या होते हैं, यानी आपके वातावरण में होते हैं. मी कॉलेजात जाताना सायकल वापरणार, मला माझे पाय रेखा मावशी सारखे चंदेरी हवे. स्नेहल गईवरून म्हणाली. अब स्नेहल बोलने लगी, मैं अभी कॉलेज जाते वक्त क्या करूँगी भाई, सायकल का इस्तेमाल करूँगी. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे, आजपासून मी बसनेच ये जा करणार. आज से मैं बस से ही आते जाते रहूँगा. ठरले एकदम. अब मैं तो मतलब एकदम मन में बिठा लिया. खरे पुरानो, आजकाल चालणे सायकल वापरणे विसरूनच गेले आपण. यस, आजकल तो हम लोग सायकल चलाना और चलना तो भूल ही गए. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो. एक छोटे से किनारे से, कोपरे से भी अगर मान लीजिए अगर हमें लाना है क्या भाजी वगैरह, तो हम लोग बाइक को क्या करते, किक मारते आणि पुन्हा व्यायाम करिता वेगळे मॉर्निंग वॉकचे नाटक, और दोबारा व्यायाम के लिए सुबह सुबह मॉर्निंग वॉक करके नाटक करते. बसने प्रवास करणे तर आपल्याला कमीपणाचे वाटते, पण आपल्या पायांना चिकटलेले कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रांसपोर्ट इज द मस्ट. मतलब जो पब्लिक ट्रांसपोर्ट से हम लोग सफ़र करेंगे तो वो बेस्ट होता है. अभिषेकचे बाबा म्हणाले. अभिषेकचे बाबाने बोलले. रेखा मावशी सगळ्यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्याने आपल्या पायांचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. पाहिल्यात किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे, रेखा मावशींनी सुमितला म्हणाला. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नहीं बरे पुसता येणार. मतलब जो हम लोग इस धरती को काला करने के लिए ग्लोबल वार्मिंग करके जो कलंक लगाया, उस कार्बन डाइऑक्साइड को आसानी से हम लोग पोंछ नहीं सकते हैं. उस कार्बन डाइऑक्साइड के द्वारा जो गंदे पैरों की निशानी हमने ग्लोबल वार्मिंग के रूप में बनाया है, हम उसे पोंछ नहीं सकते इतनी आसानी से. त्या करता आपल्याला झाडे लावावी लागतील. उसके लिए हमें क्या करना चाहिए,
पेड़ पौधे लगाना चाहिए, हिरव्या गर्द झाडांनी आपली काली कुट्ट पावले थोडी तरी उजळ होतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसे धावत राहू. मतलब इसके लिए हमें अपने वातावरण को हरा भरा करना जरूरी है करके सुमित बोला. मळलेल्या पायाची माणसे बनवून पावडे काका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणी उमलल्या त्याना भास झाला. यानी इस तरह से पावड़े काका को भी कुछ अनुभव हुआ. यस, हमें कुछ करना चाहिए. तो देखिए ये जो लेसन है जादू की झप्पी. तो मुलांनो, आय होप हा धडा तुम्हाला खूप आवडला. पुन्हा तुम्ही या धड्याला परत समजण्यासाठी पुन्हा रिवाइंड करून तुम्ही बघू शकतात. आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तोपर्यंत बाय बाय मुलांनो. with